रवीना पण खूप छान विजन होती. 9चं चार चौघी एकच आहे. तर तेव्हाची सुद्धा ती कॉलेजमध्ये जाणारी धाकटी मुलगी असते. तर ती आईला म्हणते की मला दोघांचे लग्न करायचंय, कारण एकाची सांपत्तिक स्थिती आवडते आणि दुसऱ्याची बौद्धिक दृष्ट्या तो कम्पॅटेबल वाटतोय. 10-12 वर्षाची मुलगी, त्याच्याही अलीकडे कदाचित 8-9 वर्षाची मुलगी आणि 70-75 वर्षाचा म्हातारा, असं ते लग्न अनेक होत होती. प्रथा होती केशवपन करायचं. नंतर तिला चांगलं चुंगलं तिने खायचं नाही, खूप उपास तपास करायचे, ती बारीकच राहिली पाहिजे. त्याला ज्या स्त्रिया घरातनं बाहेर पडायच्या तर त्या सार्वजनिक मालमत्ता समजल्या जायच्या. बरं. त्या ताकाच्या खाणावळी चालवायच्या. तर ते लिहायला पाहिजे म्हणून मग त्यांनी शारदा लिहिलं आणि त्याचा इम्पॅक्ट समाजावरती इतका मोठ्या प्रमाणावरती पडला. समर्पक आहे नाटकाचं नाव सुद्धा, पंखाना ओढ पावलांची. म्हणजे ती जरी बाहेर पडलेली असते तरी तिचं मन घरामध्ये गुंतलेलं असतं. तर हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. अगदी.